वास्तविक पाहता आपण आज कराडमध्ये आहोत आणि कराडमध्ये आज आपण पाहू शकतो तहसीलदार कार्यालयासमोर पंचायत समितीच्या समोर आज वेगवेगळ्या प्रकारची 4 मोठी आंदोलनं होत आहेत। वास्तविक पाहता एक आंदोलन हे गेल्या 99 दिवसापासून सुरू आहे। दुसरे एक आंदोलन आपण बघत आहात ते आहे दलित महासंघाच्या वतीनं जे मातंग समाजावरती झालेला जो अन्याय आहे, कोळेवाडी ग्रामस्थ जे त्या ठिकाणी आहेत तेव्हा त्या ग्रामपंचायतीनं जे केलेला त्यांचा जो काही मातंग समाजाचा या ठिकाणी जो त्यांना अवेल नाही त्यांची याचना मांडण्यासाठी आहे। आपण दुसरं आंदोलन बघतोय ते पाडळी केसे येथील ग्रामसेवकाविरोधात असलेलं आंदोलन आहे। आपण चौथं आंदोलन या ठिकाणी बघतोय हे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं कृष्णा पुलावरती ज्या संरक्षण जाळ्या आहेत त्या बसवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं। वास्तविक पाहता उद्या मकर संक्रांत आहे। मकर संक्रांतीच्या शुभ संध्यावरती आज आपण पाहताच वेगवेगळ्या प्रकारची कराडमध्ये 4 आंदोलनं मोठी होत आहेत आणि या आंदोलनाचा आमचा आढावा घेतला आहे तिरंगा रक्षाचे संपादक विश्वास मोहिते यांनी। बोला। नमस्कार, तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज कराडमध्ये एक सोडून 4 आंदोलनं सुरू आहे। त्यामध्ये आमरण उपोषण आहे, धरणे आंदोलन आहे, एक दिवसीय आंदोलन आहे। आज खरं तर कराडमध्ये आंदोलनाचा दिवस असं म्हणावं लागेल। उद्या हिंदू संस्कृतीतला महत्त्वाचा सण मकर संक्रांती आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर याच्या पूर्वसंध्येलाच याच्यापूर्वी या ठिकाणी 4 आंदोलनं उभी राहणं हे खरं तर प्रशासनाचं अपयश आहे। प्रशासन या आंदोलनाकडे का दुर्लक्ष करते असंही या निमित्तानं उपस्थित होते। यामध्ये पहिलं आंदोलन आहे ते मतदानासंदर्भात, ते गेली कित्येक दिवस सुरू आहे। तर कालपासून आपल्या नमुना 8 वरती नोंदी करत नाहीत या संदर्भातल्या विषयावरती पाडळी केसेगावच्या काही महिला तहसील कार्यालयासमोर बसलेल्या आहेत। तर आज कराड विटा मार्गावरील कृष्णा पुलावरती संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्या या उद्देशानं आमरण उपोषण सुरू होतं आहे। त्यामध्ये रक्षक प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं आहे। त्याचबरोबर आपण पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही जातीयता संपलेली नाही याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो आहोत। या ठिकाणी कराड तालुक्यातल्या कोळेवाडी या ठिकाणी अजूनही मातंग समाजाला वेठीस धरलं जातं आहे। स्मशानभूमीचा विषय असेल किंबहुना इतर शेतीचा विषय असेल, ते काही धनदांडगे काही जातीयवादी प्रवृत्ती या ठिकाणी त्रास देताना दिसत आहेत। ही खरं तर गंभीर बाब आहे। सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून आपण नामोल्लेख करतो। हा जिल्हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण या ठिकाणी नामोल्लेख करत असतो, परंतु या जिल्ह्यामध्ये अजूनही जातीयता संपलेली नाही याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो आहोत। या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा हा प्रसंग यांच्यावरती ओढावलेला आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। मातंग समाजाला वेठी धरण्याचं काम या कोळेवाडी गावातील काही धनदांडगे आणि जातीवादी नागरिकांनी केलेलं आहे। तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी 4 आंदोलनं सुरू आहेत। उद्या मकर संक्रांती आहे आणि त्याच्या या त्याच्या पूर्वसंध्येला त्याच्या आदल्या दिवशी जर हे आंदोलनं होत असतील तर हा खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, SP दोशी साहेब, त्याचबरोबर प्रांत अधिकारी सन्माननीय अतुल मेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, DYSP पाटील मॅडम असतील किंवा तालुकाचे PI जगताप सर असतील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार साहेब असतील, खरं तर या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून विचारला जातोय। या अधिकाऱ्यांचं खरंच अपयश आहे का, किंबहुना हे अधिकारी कुणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करतात का असाही प्रश्न सातारा जिल्ह्यातून या निमित्तानं उपस्थित होतोय। तिरंगा रक्षकसाठी जब्बार मुजावरसह विश्वास मोहिते, सातारा।